निर्माण होतीये, सगळेजण त्यावरती लक्ष ठेवू नये. कुणीच कुणाची प्रतिमा खराब करण्यासाठी आरोप प्रत्यारोप करतं की नाही करत हे थेटपणे जनतेलाही कळत असतं. मात्र अंजली दमानियाजी ज्या प्रकारे हनी ट्रॅप असेल किंवा असे वेगवेगळे नवीन प्रकरणं समोर येताना दिसतात, याला जबाबदार नेमकं कोण आणि यावरती चर्चा होणं देखील अपेक्षित असताना आपली सगळ्यांची एक सामाजिक जबाबदारी नेमकी काय याची आठवण आज पुन्हा करून देण्याची वेळ आलेली आहे. अंजलीताई, नक्कीच ते पुन्हा करून देण्याची खरंच वेळ आली आहे. मला असं वाटतंय की आत्ताच्या घटकेला मी एक सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून आणि एक अँटी करप्शन ऍक्टिव्हिस्ट म्हणून माझी ती जबाबदारी आहे की मी जे जे मला दिसतंय ते मी लोकांपर्यंत मांडायला हवं. ते किळसवाणे राजकारण, ती गुंडगिरी, जी मारामाऱ्या, ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या आपण सातत्याने मांडतोय. भ्रष्टाचार हा त्यातला सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि हा मी का मोठा मुद्दा म्हणते, कारण त्याच्याचमुळे आणि पैशाची जी हाव वाढत चालली आहे ना लोकांमध्ये. पूर्वी कसं होतं की राजकारणी सगळे देश सेवा करायला यायचे. मला आत्ताच्या घटकेला महाराष्ट्रातला एक माणूस दाखवा की जो खरंच देश सेवा करतोय असं आपल्याला वाटेल. असा एक नेता दाखवा मला. तर त्याच्यात आता तो देश सेवा म्हणण्याचा जो भाग आहे तो आता संपलाय. त्यामुळे आता ही जी माणसं आली आहेत ते बिझनेस करणारी लोक आहेत. ते तिथे येऊन स्वतःचे किंवा त्यांच्या जवळच्या लोकांचे सगळे कॉन्ट्रॅक्टिंगचे बिझनेसेस आहेत. त्यांच्या घरच्या परिवारांचे दारूच्या कंपन्या आहेत, अमुक आहेत. आणि हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. त्याच्यातलंच हा हनी ट्रॅप हे प्रकरण जे आहे, जसं आता अजित चव्हाण म्हणाले ते माझ्याबरोबर एका आधीच्या डिबेटमध्ये पण होते, तेव्हा देखील मी हेच म्हटलं की मी 6 दिवस बाहेर होते, देशात नव्हते. काल रात्रीच मी परत आले आणि तिथे असताना हे जेव्हा हनी ट्रॅप रामायण मी ऐकलं तेव्हा त्या 2 पत्रकारांनी मला त्याची माहिती पाठवली. त्या दोघांशीही मी तिथून बोलले आणि त्यांना सांगितलं की हे सगळं मला पाठवा. त्यानंतर विजय कुंभार नावाचे एक व्यक्ती आहे आणि ते माझ्याच सारखे, ते सरळ आहे, ते छक्के पंजे करत नाहीत, उगाच एखाद्या गोष्टीचा बाहू करणं त्यांनाही जमत नाही. त्यांनी काल माझ्याशी अगदी डिटेलमध्ये त्याच्यावर आमची चर्चा झाली. ते म्हणाले की अमुक 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 आहे, त्याचे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत आणि आपण हा विषय लावून धरायला हवा. आणि हे जेव्हा सगळं आमची चर्चा झाली त्याच्यानंतर मी ठरवलं की आपल्या हातात आले त्याचा आपण अभ्यास करू, खोलात जाऊ आणि मग त्याच्यावर आपण बोलू. पण हे जर असेल तर हे हनी ट्रॅप आणि अधिकारी, IPS ऑफिसर, मंत्री हे सगळं जर असेल तर याच्यावर आपल्याला अतिशय डिटेल म्हणजे गांभीर्याने घ्यायला पाहिजे. पण आपण कुठच्या दिशेने आपल्या महाराष्ट्राला नेतोय ते खरंच आपल्या सगळ्या लोकांना आता ठरवणं गरजेचं आहे. अजितजी, किती गांभीर्यानं घेतलं जाणार हे सगळं?